मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत उपयोगाची अशी माहिती सांगणार आहे. जर कोणत्याही व्यवहारामध्ये तुम्ही 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारत असाल, तर कदाचित तुम्ही अडचणीत येऊ शकता. जर कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या व्यवहारामध्ये जर तुम्ही जमीन विकत आहे किंवा खरेदी करत आहे, तर अशा व्यवहारांमध्ये जर तुम्ही 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारली तर सावधान. कारण इन्कम टॅक्स ॲक्ट 269 ECS नुसार आपण जमिनीच्या व्यवहारामध्ये किंवा स्थावर मिळकतीच्या व्यवहारामध्ये 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारू शकत नाही. नाहीतर तो व्यवहार बेकायदेशीर ठरू शकतो. मग ती पूर्ण किंमत असो किंवा ॲडव्हान्स असो. ज्याने 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारली आहे त्या व्यक्तीला तितकाच दंड भरावा लागतो. जर समजा एखाद्याकडून तुम्ही 50,000 रुपये ॲडव्हान्स म्हणून घेतले असतील, तर तितकाच तुम्हाला ॲडव्हान्स म्हणून घेतलेले तितकाच 50,000 रुपयाचा दंड तुम्हाला भरावा लागू शकतो. त्यामुळे नेहमी अशा व्यवहारांमध्ये RTGS, नेफ्ट, चेक ह्या सोयींचाच उपयोग केला पाहिजे, जेणेकरून ते आपल्याला ट्रेस करता येतील. कायद्याने जागरूक राहा, स्वतःला अडचणीत येण्यापासून वाचवा. फॉलो करा आणि सजग राहा. थँक्यू सो मच.